आज मी बनवणार आहे स्पेशल कारळाची चटणी आणि यासाठी मी घेतलेले आहेत हे कारळ. हे 5-6 मिनटं चांगले भाजून घेतलेले आहेत गरम तव्यावर आणि त्यासाठी साहित्य मी घेतलेलं आहे. हा लसूण तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मला लसूण जास्त आवडतो त्यामुळे मी लसणाचं प्रमाण इतकं ठेवलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा चटणी म्हणजेच लाल तिखट, त्याचबरोबर या चमच्यानं 1 चमचा मी त्यामध्ये मीठ घालणार आहे. चला तर मग करू. पहिल्यांदा आता हा लसूण काय करणार आहे, मी बारीक करून घेणार आहे, कारण तो परत कारळामध्ये व्यवस्थित बारीक होत नाही. त्यामुळं हा पहिला मी लसूण बारीक करून घेते. आता हा बघा, हा लसूण बारीक झालेला आहे. माझं छोटं भांडं थोडंसं खराब झालं आहे म्हणून मी हे मिक्सरचं मोठं भांडं वापरलं आहे. आणि आता भांड्यामध्ये मी याच लसूण ज्या भांड्यात वाटलं ना त्याच भांड्यामध्ये मी कारळ घातलं आहे, त्याचबरोबर थोडं मीठ आणि जो तुम्हाला मी आता लसूण दाखवता तो घातलेला आहे. हे सगळे जिन्नस मी एकत्र करून हळूहळू 1 मिनिट 2 मिनिट थांबत फिरवणार आहे. तर ही बघा स्पेशल कारळाची चटणी तयार झालेली आहे आणि ही चटणी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते. आता ही चटणी बघा अशा काचेच्या भांड्यामध्ये मी भरून ठेवलेली आहे. आपण जेवताना ना दही जर असेल तर दह्याबरोबर ना ही चटणी तुम्ही नक्की सर्व करा. दही चपाती चटणी किंवा दही भाकरी चटणी खूप छान सॉलिड टेस्ट या चटणीची लागते. आणि ही चटणी आता बरेच दिवस टिकूनही राहते, असं काही नाही की लगेच खराब होते.